नमस्ते. मी पल्लवी. सिम्पली कुकिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आपण एक मटकीची उसळ बघत आहोत. त्यासाठी चला तर तयारी करूया. इथे मी 2-3 मोठे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून. तुम्हाला आवडत असेल तर ते तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. कोथिंबीर इथे मी धुवून स्वच्छ घेतलेली आहे. तुम्ही जेवढी जास्त कोथिंबीर टाकताल तेवढी ती त्याला भाजीला चव जास्त येते असं मला वाटते. त्याच्यामुळे मी जास्त कोथिंबीर वापरते. इथे मी कढईत ऑलरेडी तेल घेतलेले आहे. हा लोखंडी फ्राय पॅन आहे. आता इथे दोन दोन छोटे चमचे मी जिरे टाकलेले आहे. 2-4 पाकळ्या लसणाच्या टाकलेल्या आहे आणि कढीपत्ता हा भरपूर टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे चांगले परतून घ्यायचे. त्यानंतर आता इथे मी कांदा टाकत आहे. कांद्याची क्वांटिटी तुम्ही बघू शकता. जास्त कांदा मला लागतो कारण मला वाटते की उसळीत जेवढा जास्त कांदा टाकू तेवढी त्याची ग्रेव्ही आणि त्याची चव ही जास्त चांगली लागते. हे चांगले परतून घ्या. परतताना घाई करू नका. बारीक गॅसवर चांगले परतून घ्या. त्यानंतर आता मी ह्याच्यात 2 चमचे लाल तिखट टाकत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे आता मी 1 छोटा चमचा हळद टाकलेली आहे. चांगले परतून घ्यावे. जेवढं तुम्ही फोडणी चांगली देणार तेवढी ती भाजी टेस्टी होते. आता इथे मी घरी मोड आणलेली धुवून मटकी घेत आहे आणि ती घालत आहे. तुम्हाला जर उशीर होत असेल जेवायला किंवा डबा द्यायला तर तुम्ही ती उकडूनही घेऊ शकता, पण मला टाईम होता म्हणून मी ती अशीच टाकलेली आहे. मला जास्त लोखंडी कढई किंवा आपली बिडाची भांडी आवडतात. त्याने तुम्हाला त्याचे फायदे माहितीच असतील, पण एक काळजी घ्यावी लागते की ते खाली भाजी किंवा सुक्या भाज्या वगैरे चिटकू शकतात. त्यामुळे भाजीला लक्ष द्यावे लागते. पण भाजीची चव लोखंडी कढईत केलेली किंवा बिडाच्या भांड्यात केलेली उत्तमच लागते. हे तुम्ही करून बघा. मला त्याच्यामुळे जास्त बिडाची आणि लोखंडी भांडी आवडतात. झाकण ठेवून छान मटकी वाफरलेली आहे. तुम्ही बघू शकता छान शिजलेली आहे. आता आपण ह्याला एका भांड्यात काढून घेऊया. नाही काढली तरी भाजी थोड्या वेळाने काळी होते. त्याचा कलर काळा होतो. त्याच्यामुळे ही लगेच तुम्ही काढून घ्या. बघा किती छान कलर दिसतोय. येताना मग जेवायला या लवकर. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.